बीट खायला अजिबात आवडत नाही ना, मग एकदा बीटमध्ये बेसन घालून तर बघा. बीट अजिबात न खाणारे सुद्धा अगदी या पद्धतीने केलेली भाजी भरभरून खातील. की चविष्ट वेगळी रेसिपी आहे. एकदा केलात की खात्री देऊन सांगते, पुन्हा पुन्हा कराल. बीट खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे. आज मी अशी आगळी वेगळी रेसिपी नवीन पद्धतीने केलेली, भन्नाट चवीची, कदाचित आजपर्यंत कधी पाहिली देखील नसेल. बीट, बेसन, दही वापरून तयार केलेली ही भाजी इतकी चविष्ट लागते की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. शेवटपर्यंत नक्कीच बघा. एक आगळी वेगळी पद्धत आहे. ते बघा, एक मोठ्या आकाराचा बीट घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्याच्यावरचे साल काढून ना इथे बीट मी खिसून घेणार आहे. बीटाचा किस किती घ्यायचा ते तुमच्यावर आहे. इथे मी पूर्ण मोठ्या आकाराचा बीट घेतला आहे. त्यातला मी अर्धा बीट ठेवून देत आहे आणि अर्ध्या बीटाचा किस मी घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बेसन घालायचं आहे. आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने इथे बेसन घातलेलं आहे. आता बीटाच्या किसमध्ये बेसन घालायच्या आधी एक आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे. तर इथे 2 मोठ्या आकाराच्या कांद्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या मिक्सर जारमध्ये घातल्या. आणि आता काय करायचं आहे, इथे 3 मिरच्या मी हिरव्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तिखट आहेत, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता. तसंही बीट गोडसर असतं, त्यामुळे अजिबात तिखटपणा जाणवत नाही. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण यामध्ये टाकल्या. 1 चमचा जिरं टाकला आहे. अर्धा चमचा होईल एवढं ओवा टाकलेला आहे. 1 मूठ होईल एवढी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. तीही कोवळ्या कोवळ्या देठासकट इथे कोवळी देठही घेतलेली आहेत. त्यांनी खूप छान फ्लेवर येतो. आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला ओबडधोबड असं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश न घालता या पद्धतीने असं वाटण करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता काय करायचं आहे, हे वाटण आहे ना एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं. हे वाटण असंच बाजूला ठेवून द्या. ह्याचं काय करायचं मी पुढे दाखवणारच आहे. त्याआधी त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला इथे टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटो तुम्ही किसूनही घेऊ शकता. या आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याची बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे. हे पहा, या पद्धतीने. बाकी आपल्याला वेगळं काही वाटण नाही. याच वाटणामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे. पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे. त्याआधी जो आपण बीटाचा किस करून घेतलेला आहे ना, भरपूर असा पाण्याचा अंश असतो आणि इथे अर्धा बीट घेतलेला आहे. त्याला मी 1 वाटी बेसन घालणार आहे. बीटही मोठ्या आकाराचा होता. आता तुम्हाला जर भाजी करायची असेल तर बीट आणि बेसन तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. किती भाजी करायची आहे त्यावरून. मोठ्या आकाराचा बीट किसून घेतला होता अर्धा. त्यामध्ये मी 1 वाटी बेसन टाकलं आणि मगाशी जी कांद्याची आपण पेस्ट करून ठेवली होती ना, ती यामध्ये घातलेली आहे. 2 ते 3 चमचे. इथे 3 चमचे मी यामध्ये घातला आणि राहिलेली जी पेस्ट आहे त्याचं काय करायचं ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार, म्हणजेच एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बीटामध्ये भरपूर असा पाण्याचा अंश असतो आणि त्या पाण्यातच आपल्याला हे बेसन सगळं भिजवून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वरचं लागतच नाही किंवा घालायची गरजच नाही. बेसन, बीट आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या तयार केलेल्या मिश्रणापासून तुम्ही थालीपीठ, मुलांसाठी भजी वगैरे बनवू शकता. ज्या वाफवून वड्याही बनवू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, भाजी करायची आहे आणि वाफवूनही घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं ते मी पुढे दाखवणारच आहे. आता काय करायचं आहे, कढई घ्यायची. कढई तापल्यानंतर इथे 3 ते 4 पळी तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर जी आपण मगाशी पेस्ट करून ठेवली होती ना कांदा, लसूण, मिरचीची, ती या तेलामध्ये टाकून 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं. लसूण, मिरची, कांदा याचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतवायचं आहे. 1 मिनिटभर छान असं हे मंद आचेवर खरपूस असं परतवून घेतलं. पूर्णपणे याचा कच्चापणा नाहीसा झाला पाहिजे, नाहीतर केलेल्या कांद्याची पेस्ट आहे त्याचा उग्र वास आपल्या भाजीला लागू शकतो. म्हणूनच ही पेस्ट छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची मिनिटभर. सुरुवातीला याचा रंग कसा होता आणि आता परतवून झाल्यानंतर ह्याचा रंग बघा, छान तेल सुटू लागला आहे. अशा वेळेतच आपल्याला मगाशी केलेली टोमॅटो प्युरी आहे ना, तीही याच्यामध्ये घालून 1 मिनिटभर छान याचा कच्चापणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर मंडळी, बीटाची आज छान अशी भाजी रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे. बीट असंही खाल्लं जात नाही, लहान मुले असू देत किंवा मोठेही. पण त्याच्यापासून असं काहीतरी बनवलं ना तर अगदी बीट न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि मुलांना काय, मोठ्यांनाही कळणार नाही यामध्ये बीटाचा आपण वापर केला आहे ते. आणि भरभरून खातील तर. आणि बीटाचे काय फायदे आहेत ते शरीराला भेटतील. आता बघा, हे छान असं परतवून घेतलं. छान तेल सुटल्यानंतर यामध्ये ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातलं. 1 मोठा चमचा होईल एवढा इथे किचन किंग मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप पावडर घातलेली आहे. हे सगळे मसाले आवर्जून घाला. खूप छान टेस्ट येते भाजीला.
हे सगळे मसाले घातले आणि ह्या ग्रेव्हीसोबत छान असं परतवून घेतलं. नंतर यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. या ठिकाणी 2 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. चटणी टाकल्यानंतर सुद्धा ही ग्रेव्ही 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतवून घेतली. आणि ना पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 3 चमचे इथे दही घातलेलं आहे किंवा वाटीच्या अंदाजाने तुम्ही पाव वाटी इथे दही घालू शकता. दही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. दह्यामुळे आपल्या या भाजीला खूप छान फ्लेवर येतो. थोडाफार बिटाचा गोडवा, त्याचबरोबर झणझणीत चमचमीत ही भाजी खूप छान लागते खायला. दही टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घेतलं, मिक्स करून घेतलं, 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं. लगेचच त्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजेच 1 वाटीभर पाणी टाकायचं आहे. मगाशी मी जे मिक्सर जारमध्ये मसाले फिरवून घेतले होते त्यातच मी पाणी टाकलं आहे, कारण थोडाफार अर्क त्याला लागला होता. त्यामध्येच पाणी टाकलं 1 वाटीभर आणि तेच घोडून यामध्ये ओतलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता काय करायचं आहे, ह्याच्यावर आपल्याला चाळण ठेवायची आहे. चाळणीला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि आपण मगाशी तयार केलेलं जे पिठाचं आणि बेसनचं मिश्रण आहे ना, ते सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सेम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना हे मिश्रण चाळणीवर आपल्याला या पद्धतीने असं सोडून घ्यायचं आहे. जसं की आपण तेलामध्ये भजी सोडतो त्या पद्धतीने याचे पेढे एवढे छोटे छोटे गोळे करून ना असे गोल आकारामध्ये ना टिक्कीसारखं थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अशा गोल गोल आकारामध्ये नको असेल तर तुम्ही एका प्लेटला तेल लावून हे सगळं मिश्रण त्यामध्ये घालून असं थापून वडीसारखं करू शकता. म्हणजे कशी आपण कोथिंबीर वडी जशी वाफून घेतो ना, त्या पद्धतीने वाफून घेऊन याच्या वड्या पाडून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही भजीसारखं तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊ शकता. पण मी असं न करता अशा छोट्या छोट्या टिक्कीप्रमाणे हे वाफवून घेत आहे. दिसायलाही खूप छान दिसतं आणि लहान मुले काय मोठेही आवडीने खातील आणि जास्त तेलकटही न खाता पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आपली तयार होते. त्यामुळे मी अशा पद्धतीने वाफवून घेत आहे. आता काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 1-2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. 2 मिनिटंही लागत नाहीत, लगेचच ह्या वड्या वाफवून होतात. फक्त 1 मिनिट ठेवलं, बघू शकता तुम्ही छान अशा टम्म फुलल्या आहेत. त्याचबरोबर लगेचच समजतात, कोरड्या झालेले आहेत. हाताने तुम्ही टच करून बघू शकता त्याला. फक्त झाकण काढल्यानंतर त्याची वाफ जाऊ द्या, नाहीतर हाताला भाजू शकतं. त्याला हात लावल्यानंतर हाताला अजिबात आपल्या ते मिश्रण लागत नाही बघा. एकदम कोरड्या होतात, तेव्हा समजून जायचं की आपली वडी वाफरली आहे. किंवा तुम्ही सुरीनेही बघू शकता या पद्धतीने. आता ह्या वड्या आपल्या छान वाफरल्या आहेत, त्यामुळे मी ही चाळण बाजूला काढून घेत आहे. खाली आपली ग्रेव्ही ही छान शिजली आहे. रंग बघा त्याचा किती छान आला आहे. एकदा ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची. पाणी आटून खाली तळ लागू शकतं, त्यामुळे ना व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये या ग्रेव्हीची आणखीन चव वाढवण्यासाठी एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो. आणि हो, फक्त पिठाचीच भाजी नाही तर तुम्ही या ग्रेव्हीमध्ये आणखीन बऱ्याचशा अशा भाज्या करू शकता. अशी सेम ग्रेव्ही करून तुम्ही सोयाबीनची भाजी बनवू शकता किंवा कोणत्याही कडधान्याच्या भिजवून तुम्ही ह्या अशा पद्धतीने भाज्या बनवू शकता. 1 नंबर लागतात चवीला. आणि कसं आहे, नेहमीचं तेच खाऊनही कंटाळा येतो, पण अशा ग्रेव्हीमध्ये तुम्ही भाज्या कराल ना, अगदी सगळ्यांना आवडतील अशा भाज्या होतात. कोणतंही जास्तीचं वाटण नाही. हा अगदी घरच्या साहित्यामध्ये ही ग्रेव्ही आपण केली आहे. कांदा आणि टोमॅटोमध्ये तुम्ही पाहिलाच असाल. बीट आणि जे आपण बेसनचं मिश्रण केलं ना, त्याला थोडाफार त्याचा अर्क लागला होता. म्हणजे असं थोडंफार मिश्रण त्याला लागलं होतं. त्यातच मी पाणी घातलेलं आहे 1 वाटीभर अजून आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून हे पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे. जी बीट आणि बेसनचं आपलं मिश्रण केलेली चाळण आहे ना, ती थोडीफार थंड झाली आहे. त्या वड्यांना तुम्ही मुलांना फ्राय करून खायला देऊ शकता बरं का. खूप छान चवीला लागतात किंवा असंचही न फ्राय करताही तुम्ही खाऊ शकता. 1 नंबर चवीला लागतात. मी पाहिलंच असेल, ग्रेव्ही आपली खाली शिजेपर्यंत वरती आपण 1 मिनिटात हे बीट आणि बेसनाचं मिश्रण वाफवून घेतलेलं आहे. कुठेही वेळ न घालता अगदी झटपट अशी ही प्रोसेस केली आहे. जर तुम्हाला असं जर करायचं नसेल तर तुम्ही अगदी वेगळं वाफवून घेऊ शकता किंवा अगदी फ्रायही करून घेऊ शकता पॅनमध्ये. पण ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय तेही मला सांगा. त्याचबरोबर ही रेसिपी याआधी तुम्ही कधी पाहिली होती का केली होती किंवा तुमची कोणती वेगळी पद्धत आहे तेही मला सांगा. इथे बघा ग्रेव्हीला छान अशी उकळी फुटली आहे. त्याच वेळेला आपल्याला आता
मी या सगळ्या वड्या एक एक करून घातलेल्या आहेत यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये वड्या कमी जास्त घालू शकता. वड्या तुम्ही खायलाही मुलांना फ्राय करून देऊ शकता किंवा अशाचंही खाऊ शकता. तुम्हाला सांगू का, फक्त ही भाजीच नाही, सेम आपण हे मिश्रण बनवलं ना त्याच्यापासून तुम्ही थालीपीठ, भजी किंवा अशी वडी वाफवून करू शकता, फ्राय करू शकता. टोमॅटो केचप बरोबर मुलांना खायला खूप म्हणजे खूप आवडेल आणि भाजी ही एक नंबर लागते बरं का. बघा मग आवडली तर नक्की एकदा करून. या वड्या टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. कोणाला कळणार देखील नाही यातमध्ये आपण बीटाचा वापर केलेला आहे. एकदा नक्की करून पहा आवडल्यास. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि हाईक करायलाही विसरू नका. जर तुम्हाला बीटपासून तयार केलेली ही भाजी आवडली असेल तर बीटच्या अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी शेअर करायला मला आवडेल. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बीटची पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते. भाजी जास्तही आठवू नका, अशी ग्रेव्हीच खूप छान लागते. गरमागरम इंद्रायणी तुकड्याचा भात मऊ असा आणि ही भाजी दही एक नंबर कॉम्बिनेशन आहे. कडकडीत ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत ही भाजी एक नंबरच लागेल. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आतासाठी बाय, धन्यवाद.